नागपूरच्या अंबाझरी धरणासमोरील स्वामी विवेकानंद यांचा पुतळा 2023 मध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीला कारणीभूत असल्याची हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। तर महानगरपालिकेला स्मारक बांधून धरणाची सुरक्षा धोक्यात आणली। पाटबंधारे विभागाचं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। त्यामुळे या प्रकरणावर राज्य शासनानं आणि पालिकेनं 9 जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश आहेत। अंबाझरी तलाव फुटल्यामुळे नागपूर शहरामध्ये 2023 मध्ये पूरस्थिती उद्भवल्या गेली होती। मात्र त्यामागील कारण जे आहे ते आता स्वामी विवेकानंद यांचा जो पुतळा जे आहे ते मधोमधी बांधला गेलेला आहे, यामुळे उद्भवली गेली अशी याचिका हायकोर्टामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेली आहे। यावर एकूणच पाटबंधारे विभागाने आपलं स्पष्टीकरण देत असताना या अंबाझरी तलावामधून जो पाणी येतो त्याच्या प्रवाहाच्या मधोमधीच हा पुतळा येतो असं स्पष्टीकरण त्यांनी जे आहे ते आता कोर्टामध्ये सादर केले। आता एकूणच कोर्टाने यावर हा जो अंबाझरी तलाव आहे हा महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येतो, त्यामुळे आता महानगरपालिका आणि राज्य सरकारला जे आहे ते एकूणच 9 जुलैपर्यंत आपलं मत जे आहे ते मांडण्याचं जे आहे ते निर्देश या ठिकाणी हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे एकूणच हे एका प्रकारे जे आहे ते पर्यटन स्थळ म्हणून देखील या ठिकाणी मानलं जातं। मोठी गर्दी पावसाळ्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी नागपूर शहरातील लोकांची असते। मात्र 2023 मध्ये ज्या पद्धतीने पूरस्थिती उद्भवली गेली होती त्यामागचं कारण जे आहे ते स्वामी विवेकानंद यांचा हा पुतळा हा मधोमधी प्रवाहात येतो, त्यामुळे हा पुतळा जो आहे तो हटविण्याची मागणी एकूणच जे आहे ते आता कोर्टामध्ये जे आहे ते याचिकाद्वारे जे आहे ते केल्या गेलेल्या आहे। त्यामुळे आता पुतळा हटतो का आणि यावर राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल नेमकं आता कोर्टामध्ये काय सांगतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।